5:52 झाले. पनवेलला पोहोचतोय आपण. पाऊस आता खूपच जोरात आहे. या यूट्यूब चॅनलला आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे कलावंतीचा सोहळा वरती आहे बघा. धुकं आहे खूप, त्यामुळे काही दिसत नाही, पण हा डोंगराचा नजारा तुम्ही बघा. मस्त असा व्ह्यू आहे इथून. भरपूर असा धबधबा पडत आहे. आणि आज आपण आलोय कलावंतीचा सोहळा पाहायला. साधारणतः 8:30ला आम्ही घरातून निघालो आणि 10च्या दरम्यान, म्हणजे कोपरखेरणीला राहतो आम्ही, 10च्या दरम्यान आम्ही पनवेलला आलो. पनवेलला आल्यावरती बाहेर आम्ही 8-9 जण आहे, आमचे मित्र वगैरे. तर बाहेर आल्यावरती आम्हाला गाडी भेटली. आम्ही गाडीनं आम्हाला ठाकूरवाडीत आणून सोडलं. 10-10:15च्या दरम्यान आम्ही चहा खाली पिऊन आम्ही ट्रेकची सुरुवात केलेली आहे. 250 फूट उंचीवरती हा कलावंतीचा सोहळा आहे. साधारणतः 686 मीटर एवढी उंची आहे याची. आणि ठाकूरवाडीत आपल्याला आल्यावरती इथून आपल्याला वरती पैदलच, म्हणजे पायानेच आपल्याला ट्रेकिंग करायचे. आपल्याला इथं कुठला रोपवे वगैरे नाही आहे, पण ट्रेकिंगचा आनंद घ्यायचा आहे आपल्याला. आणि आज पावसाचं प्रमाण हे जास्तच आहे, त्यामुळं आपल्याला भरपूर अशी मजा येणार आहे, भरपूर असा नजारा बघायला भेटणार आहे. तर आपण ट्रेकची सुरुवात करू. हे बघू शकता तुम्ही, सुंदर असा नजारा. आणि वरती तुम्ही बघू शकता तो सुळका आहे बघा, तो कलावंतीचा सुळका, म्हणजेच कलावंती दुर्ग. ये देखो गाइस, चला पण हे चला पण सोडा भेटत पाण्यात, सोड पाण्यात व्हिडिओ घे मस्त पैकी. पाण्यात व्हिडिओ घे पाण्यातला. जीव दान दिया हमने. अरे 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 इसमें भी जान को बख्श दिया. बोल किती जवळ करतो. हा बघा खेकडा कसा आतमध्ये लपून बसलाय. जोरदार पाऊस बघा. आणि पावसातून थोडंसं असं नाल्याचं स्वरूप आले बघा. आणि रानातील झरे म्हणजे एक निसर्गाची देणगीच आहे बघा. कशा प्रकारे सुंदर असं छोटे 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 नाले आपल्याला वाहताना पाहायचं. पाऊस जोरदार आहे. सुंदरता यातच आहे बघा. सुंदर असा आपल्याला छोटासा असा धबधबा पाहायला मिळतो. पावसाचं प्रमाण खूपच आहे बघा आज. आणि इथं रोडवरती पाणी येऊ नये म्हणून असं दगडांच्या स्वरूपात असं बांधून घेतलेलं आहे, जेणेकरून पाण्याला असा वेगळा प्रवाह लागेल आणि पाणी रस्त्याच्या एका साईडून जाईल असा नियोजन केलेलं आहे बघा. किती सुंदर असं केलेलं आहे. कारण जे पर्यटक येतात त्यांना रोडवरती प्रॉब्लेम नको पाणी यायला, म्हणून अशा प्रकारे त्यांनी दगड लावून पाण्याला वेगळी दिशा दिलेली आहे. चांगलं नियोजन आहे. जगणं खूप सुंदर आहे, फक्त माणसांना एन्जॉय करता आला पाहिजे त्यामध्ये. हे बघा सुंदर असं रूप. वरती ते बोट दाखवतोय मी, ते कलावंतीचा सुळका आहे आपला. आणि त्याच्या खालचं हे सुंदर रूप बघा. किती धबधबा, किती प्रकारचं आणि किती असं विराट असं रूप घेतलंय धबधब्यानं. किती सुंदर मस्त असा डोंगर आहे बघा. असं आपण ट्रेक करताना वाटेत आपल्याला खायची वगैरे सोय आहे सगळी. काकडी वगैरे, पाणी वगैरे घ्यायचं झालं तरी इथे आपण घेऊ शकतो. पर्यटक आनंद घेत आहेत छोट्याशा धबधब्याचा. झोपा आपल्या गावठी भाषेत. आणि सुंदर असं आखीव रेखीव असं लिहिलेलं बघा, प्रबळगड.
रस्त्याला आपल्याला जागोजागी नाश्ता भेटेल आपल्याला इथे, असं काही नाही आहे. वरती खायला नाही असं काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि ही आमची टीम आहे. आपण रस्त्याने असं चालत आलो, पण आत्तापर्यंत सगळ्यात चांगला संदेश म्हणजे हा की कचरा पेटीतच टाकायचा. आत्तापर्यंत सगळ्यात चांगला संदेश हा घ्यायचा. आपण गड वगैरे फिरतो त्यावेळी म्हणजे आपल्याकडून दुसऱ्यांना त्रास नको म्हणून हे बघा सुंदर असं उदाहरण आहे. आणि इकडे आपल्याला छोटासा धबधबा पाहायला भेटेल. म्हणजे आपल्याला कलावंतीला जाताना ना म्हणजे वाटेला भरपूर असं बघण्याजोगं नजारा आहेत. सगळ्याचा आनंद घेत आपण चाल. हे बघू शकता, तुम्हाला झूम करून दाखवतो मी. सुंदर असा धबधबा आपल्याला इथं, थोडा छोटा आहे पण मस्त असं म्हणजे त्याचं रूप आहे. वरतून छोटा धबधबा पडतोय, त्याच्या खालून मोठा असा म्हणजे त्याचं मोठ्या धबधब्यात रूपांतर झालंय आणि तिथून खाली असं पाणी वाहतंय. पण हे बघू शकता तुम्ही. आणि वरती आपल्याला क्षितिज दिसते, म्हणजे पूर्ण धुके असं पसरलेलं आहे. आणि हे लांबून त्याचं रूप बघा. वाटेतून चालताना आपल्या मित्रांना खेकडा मिळालेला आहे बघा. आता तुम्हाला जो छोटा धबधबा दाखवला ना, तो जरा वरती आल्यावरती ना तो पूर्णतः आपल्याला दिसतोय पहा. ये देखो पानी, आपने तो देखा नहीं होगा. नजारा बघा. हमारे को तुमने पानी तो देखा ही देखे बा. मित्रांनो, खरंच जीवन खूप सुंदर आहे. फक्त त्याला तुम्ही सुंदर बनवायला लागेल. तुम्ही घरात बसून ते लाईफ, तेच टेन्शन, तोच पैसा, तोच सगळं, उठा कामावरती जा, दररोजचं तेच त्याच्यापासून कंटाळता. पण केव्हा तरी असा ना आपल्या सह्याद्रीचं सुंदर असं रूप पाहायला कधीतरी घरातून बाहेर पडत जा. खरोखर आपल्या या भूमीवरती, आपल्या या जमिनीवरती खरोखर सुंदर नजारा बघायला भेटतील आपल्याला. आणि त्यापासून आनंद घ्या. वरती बघा असं धुकं चाललेलं आहे डोंगरावरून. हा छोटासा धबधबा इथे आल्यावरती ना, हा मोबाईलवरून तुम्हाला असं जरा वेगळं वाटेल, पण प्रत्यक्षात जर तुम्ही बघितलं ना तर म्हणजे असं वाटतं की हे देवाने म्हणजे धरतीवरती असा स्वर्गच बनवलाय. हे खालतून असा नजारा दिसतोय बघा. आपल्याला आता वरती जायचं आहे. तिथे वरती वरतून आलेले आहेत बघा हे. पहाटे लवकर गेली असतील ती. आम्ही चाललोय आणि ती उतरत आहेत आपला. अशी जंगलातून पायवाट आहे बघा. असं झाडाझुडपातून आल्यावरती ना असं समोरच एखादं घर दिसलं की किती भारी वाटतं. आणि हे कौलारू घर आहे, आपल्या गावाकडची पद्धत. खूपच असं सुंदर असं झाडांमध्ये, असं जंगलामध्ये ना एक घर आहे. म्हणजे हॉटेल बनवलं आहे थोडक्यात. खरंच 5 स्टार हॉटेलपेक्षा ना ह्या हॉटेलमध्ये बसण्याची मजाच वेगळी आहे. आणि इथून थोडासा आनंद घेत आहेत पर्यटक. झाडाला ना
असा झोपाळा बांधून बनवलेला आहे. आणि हे गाववाल्यांचं हॉटेल आहे, कौलारू आहे. 5 स्टार हॉटेलपेक्षा याची मजाच वेगळी आहे. आणि इथे त्यांनी कलावंती मोहिनी असं लिहिलेलं आहे. इथे आपला ट्रेक आता थोडा अर्ध्यावरती आलेला आहे. आपण सावकाश चालत आहे, कारण आपण म्हणजे वातावरणाची, तिथल्या नजाऱ्यांची मजा घेत चाललेलो आहे. असं जंगलातून बघा, असं पायवाट आहे आणि या पायवाटाने आपल्याला चालायचं आहे. हे आपले मित्रमंडळी चालत आहेत. पाठीमागून अजून पर्यटक मजा करत येत आहेत. खाली बघू शकता. त्याला पाहायला लागतो, त्याला हे करत असतील म्हणून त्याला जास्त हे लागतं. अर्ध्यापर्यंत आपला ट्रेक झालेला आहे. आणि निसर्गाचा आनंद घेत आम्ही सावकाश असं चालत आलेलो आहे. पण इथूनचा नजारा बघा, आपली सगळी सोबतची मित्र आनंद घेत आहेत निसर्गाचा. मस्त नजारा दिसतोय बघा समोर. आपल्याला वाटेत म्हणजे ट्रेकिंगला चालताना असं मध्यावरती आल्यावरती एक दगडामध्ये ना अशी मूर्ती कोरलेली आहे आपल्या हनुमानाची. आपल्या इथून निसर्ग बघा. आणि हा आपल्याला इथे हनुमानाची आपल्या मूर्ती कोरलेली आहे बघा. बसूया आणि आपल्या हनुमान गणपती बाप्पा आणि इथे हनुमानाची आपल्या मूर्ती दगडामध्ये कोरलेली आहे. आणि इथूनच नजारा बघा, म्हणजे असा हा स्पॉट आहे की इथून आपल्याला मंदिर आणि देवाला आपल्या समोरचा नजारा सुद्धा बघायला भेटतो. इथून देवाचं पण आपल्या लक्ष राहतंय आपल्या धर्तीवरती. बघतो आधी डाव टाक इथे घेणार घे. इथून अर्धा ट्रेकिंग आपला कंप्लीट झालेला आहे. खालतून आपण जो डोंगर बघत होतो, जिथून जास्त धबधबा आपल्याला म्हणजे पाणी असं धबधब्याचं पाणी पडताना दिसत होतं, ते समोर बघा आपण म्हणजे वरती आलेलो आहे. आणि इथे म्हणजे जे पर्यटक येतात त्यांना राहायची सोय आहे. इथे हॉटेल आहे आणि त्याच्या पाठीच बरोबर राहायची सोय आहे. माची प्रबळ बोलतोय.
इथे आपल्याला राहायची सोय ते होते. तुम्हाला मी थोडंसं धावतो राहायची सोय कशा प्रकारे केली ते आहे. इथे टेंट आहेत छोटे. इथे आपल्याला छोटंसं एक गाव बघायला भेटेल वरती. गावाचं पण नाव आहे माची प्रबळ. पनवेल तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील हे गाव आहे बघा. इथे छोटंसं गाव. त्या गावातून आपल्याला 2 वाटांनी छोटंसं गाव आहे डोंगरामध्ये वरती, पण कशा प्रकारे नटवलेलं आहे बघा. मस्त. इकडे लाईटची पण सोय आहे, म्हणजे असं वाटणार नाही आपल्याला की वरती डोंगरात हे गाव आहे. आपण एवढ्या जंगलातून वरती चालत आलो, परंतु हे आपल्या गावासारखं गाव आहे बघा. म्हणजे असं विट्याचं बांधकाम आहे, कौलार आहे. शक्यतो डोंगरावरची घरं आपल्याला याच्या भीती कुडाच्या दिसतात, परंतु इकडं डिश पण आहे बघा टीव्हीचा. इथून 2 इथून थोडं वरती आल्यावरती इथं आपल्याला बांध केलेलं दिसेल. इकडे राईट साईडला प्रबळगड आणि लेफ्ट साईडला कलावंती दुर्ग. आपण तर आता चाललो आहे कलावंती दुर्गला. बघू शकता माणसं आराम घेत आहे तिथे. इथून वाट थोडीशी बंद केलेली आहे. म्हणजे असं गावाकडचं असं जसे आपण रानातून पायवाट करतो त्या प्रकारे असं मधून जायचं आहे आपल्याला. इथे बघा आमचे गँगस्टर पेरू चोर. पेरू पण भरपूर लागलेले आहेत. भात लावण घराच्या कडेलाच आपल्याला इथं भाताचं लावण केलेली दिसेल. हा रखवाला. वरती डोंगरावर पण किती सुंदर प्रकारे अशी शेती केलेली दिसते आपल्याला. राहणीमान इकडचं पण सुखी आहे, शांतता. गावातून प्रबळमाचीच्या गावातून जरा वरती आल्यावरती ना असं थोडंसं आणि चालायचं आहे आपल्याला. आणि वरती हा दिसतोय हाच कलावंती दुर्ग आहे. धुक्यामुळे पूर्ण असा दिसत नाही. आपण आता पूर्ण कलावती दुर्गच्या पूर्ण असं पायथ्याला उभा आहे. थोडंसं इथून पुढे चालल्यावरती आपल्याला गडच कलावंती दुर्गच्या पायथ्याला पोहोचेल. परंतु ही वाट बघा, आपण पूर्ण झाडाझुडपातून चाललेलो आहे. हे मुंबईकरांना ट्रेकिंगची मजा घ्यायची असेल तर हा स्पॉट सगळ्यांना खूप उत्तम आहे. नजारा बघा वरती कडकमध्ये.
ही माझी प्रबळ गुफा आहे बघा. लेफ्ट साईडला नाही यार या दिसतंय का? दिसतंय. कुठपर्यंत आहे? झाली का? झाली. गुफा आतमध्ये बघा ही. बारा वाजलेत. खाली हॉटेल आहे बघा या गडाच्या, कलावंती दुर्गच्या, आणि इथून वरती आपल्याला गड चढायला सुरुवात, म्हणजे कलावंती दुर्ग आपण चढायला सुरुवात करणार आहे. असा पूर्ण वरती 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 पूर्ण दगड मध्ये पायऱ्या बनवलेत. वरती गेल्यावरती मी दाखवेलच. पाऊस जोरदार. धुकं बघ कसं निघाले बघ ना, धुकं पूर्ण नजर भारी दिसेल. खाली शेट आहे ना पायऱ्या.
पायऱ्या चढून आले की आपल्याला आपण गडाच्या पायऱ्यावरती चढून आता आलो आणि इथं वरती आपल्याला रोपवातावरीवरती जायचं आहे. पर पर्सन 30 रुपये चार्जेस आहे तिथून वरती जायला. यस बॉस यस. सगळं आम्हीच आहे. स्टेज खाली नको बघू, सीड्यांवर पाय ठेव डायरेक्ट. उलटा पाय टाकलायस तू. शॉक लग रहा है. मोठी असे हा मला इथे उतरून द्या आधी. प्रज्ञा नाही पूर्ण वरती धोका आहे. आपण वरती चढलेलो आहे आणि समोर बघा आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर श्री संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. इथून व्ह्यू आता फोन करतो वाडी. तेव्हा